महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी नागपूर ग्रामीण बौद्धिक संस्था शाखा उमरेडच्या वतीने आज चनोडा या गावामध्ये श्रीमान्य पंजाबरावजी मंगाम यांचे निवासस्थानी नुकतेच 9वे हवन कार्य समाप्त होऊन एका भागवत कार्याच्या चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे। तरी या चर्चा बैठकीमध्ये 24 तास जागृत असणारी चैतन्य शक्ती सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी हे या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहेत। यांना माझा प्रणाम। तसेच आपल्या सर्वांचे लाडके सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी हे सुद्धा या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहेत। यांना सुद्धा माझा प्रणाम। तसेच आपल्या सर्वांची लाडकी आहे मातोश्री वाराणसीबाई बाबा जुमदेवजी ठोंबरीकर हे सुद्धा या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहेत। यांना सुद्धा माझा प्रणाम। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष साहेब श्रीमान्य घनश्यामजी सरकी काकाजी यांना माझा नमस्कार। मंचकावर उपस्थित आदरणीय सर्व सेवक सेविका बालसेवक यांना माझा नमस्कार। तर पहा, ही कहाणी खूप लंबी आहे, परंतु मी ते 5 ते 10 मिनिटाच्या वेळेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो। तर पहा, मी अनेक मध्ये असताना सुद्धा मी परमात्मा एक मार्गाचाच सेवक होतो, कारण त्यावेळेस मी फक्त भगवान बाबा हनुमानजीलाच म्हणायचा आणि घरचे आई आणि भाऊ वडील नाही आहेत ते 33 कोटी देवाची पूजा करायचे। तर मी अनेक मध्ये असताना माझ्यावर भरपूर सारे अनुभव आले आहे, परंतु मी ते थोडे शॉर्टकट मध्ये घेण्याचा प्रयत्न करतो। तर उमरेडला माझ्या आत्या बहिणीचं लग्न असताना लग्न झालं आणि दुसरा दिवस उजाडल्यावर आम्ही तलावामध्ये ते लग्नाचे सामान टाकण्याकरिता गेलो असताना मला तिथं छोटे छोटे मुलं त्या तलावामध्ये पोहताना दिसले। मला वाटलं की पाणी खूप कमी असेल, म्हणून मी त्या तलावामध्ये उडी टाकली आणि उडी टाकल्यावर मी डायरेक्ट आतमध्ये गेलो, कारण मला त्यावेळेस पोहता येत नव्हतं। आणि उडी टाकल्यावर वरती आल्यावर म्हटलं आता गजू काय करायचं, आणि वरती आल्यावर मी पुन्हा लगेच आतमध्ये गेलो। आतमध्ये गेल्यावर मला लगेच बाबा हनुमानजी हे शब्द आठवले आणि मी त्या खोल पाण्यामध्ये जाऊनच बाबा हनुमानजी म्हटलं आणि वरती आलो। आणि वरती आल्यावर एका व्यक्तीने माझ्याकडे धोतर फेकलं आणि त्या धोतरला पकडून मी वरती आलो, बाहेर आलो। असे खूप सारे अनुभव अनेक मध्ये असताना माझ्यावरती आले। परमात्मा एक मार्ग स्वीकारला। जेव्हा आम्ही कार्यकर्ते साहेबाच्या घरी गेलो तेव्हा कार्यकर्ते साहेबांनी मला डायरेक्ट म्हटलं की गजू तुला काय नियम समजावून सांगू, कारण पूर्ण A to Z नियम तुला माहिती आहे म्हटलं, आणि आम्हाला मार्गाची रूपरेषा समजावून सांगितली। मार्गाची रूपरेषा समजावून सांगितल्यावर आम्ही कार्याला सुरुवात केली। मार्गात येण्याचे कारण म्हणजे माझ्या भावाला दारूचे व्यसन होते आणि आईला भूतबाधेचा त्रास होता। आई जवळपास 1.5 ते 2 वर्ष एका भक्ताकडे जाऊन सुद्धा तिला आराम मिळत नव्हता, म्हणून आम्ही परमात्मा एक मार्ग स्वीकारला। त्यावेळेस मी आईला म्हणायचा की आपण मार्ग घेऊ, परंतु त्यावेळेस आई माझ्या गोष्टीकडे लक्ष देतच नव्हती आणि परमात्मा एक मार्ग स्वीकारला। मार्ग स्वीकारल्यावर सुद्धा माझ्या आईचे दुःख दूर होत नव्हते। तर मी आईला म्हणायचा आई तू धाब्यावर चेक कर, तिथं काहीतरी असेल। तर आई म्हणायची धाब्यावर काहीच नाही आहे। असे करता करता काही दिवस निघून गेल्यावर आईने एक दिवस धाब्यावरती चेक केलं, तिथं एक फोटो मिळाले आणि ते फोटो मिळाल्यावर ते दुसऱ्याला दिली आणि आईला सुख समाधान मिळाले। नंतर आम्ही 3, 7, 11, 21 चे कार्य घेतले आणि मार्गाचा स्वीकार केल्यावर लगेच 6 महिन्यानंतर आम्ही त्यागाच्या कार्याला सुरुवात केली। आणि त्यागाच्या कार्याला सुरुवात केल्यावर परमेश्वराला योग लावला की हे भगवान बाबा हनुमानजी मला माझी जीवनसाथी लवकरात लवकर मिळू द्या। आणि परमेश्वरांनी इच्छानुसार भोजन दिलं। लग्न झाल्यावर कालांतराने असे प्रसंग आले की पत्नी सोडून गेली। आता सोडून गेली म्हणजे वरती नाही गेली ते, आणि हे कहाणी खूप लंबी आहे, परंतु मी हे सांगू शकत नाही जास्त। तर पत्नी सोडून गेली कारण ती परमात्मा एकला मानत नव्हती। तर आणि मी इकडे परमेश्वराला योग लावला, हे भगवान बाबा हनुमानजी मी आपणा समोर ठेवून कोर्टामध्ये केस टाकत आहे
आणि भगवंताला समोर ठेवून मी कोर्टात केस टाकली आणि म्हटलं, परमेश्वरा, माझी पत्नी परमात्मा एक मार्गाला मानतच नाही, तर मला तिला नांदवायचंच नाही आहे असं म्हटलं. आणि इकडे कोर्टमध्ये केस चालू, तर भगवंताची लीला पहा, परमेश्वरांनी तिला कोर्टामध्ये हजर होऊ दिलीच नाही आणि एकतर्फे माझ्याकडून निकाल लागल्यावर मला थोडा चक्कर मारत आहे, त्यामुळे मी खाली बसून हे करतो. कारण प्रसंगच तसे आहे म्हणून मी ते जास्त सांगू शकत नाही, मी फक्त मेनच सांगतो. आणि भगवंताला समोर ठेवून कोर्टात केस टाकली व म्हटलं, परमेश्वरा, माझी पत्नी परमात्मा एक मार्गाला म्हणत नाही, तर मला तिला नांदवायचीच नाही आहे, तर कृपा करा की तिला कोर्टामध्ये हजर होऊ देऊच नका आणि एकतर्फे माझ्याकडून निकाल लागून द्या असं म्हटलं. आणि परमेश्वराने तिला कोर्टामध्ये हजर होऊ दिलंच नाही व एकतर्फे माझ्याकडून निकाल मिळाला. असे करता करता काही दिवस निघून गेले आणि मी सायंकाळी झोपते वेळेस सुद्धा मी परमेश्वराला रोजच योग लावतो. आणि माझ्यावर मी मागच्या महिन्यामध्ये, तारीख आठवत नाही आहे, परंतु 5वा महिना 2024, त्यावेळेस मी परमेश्वराला बाजावर आराम करत असताना परमेश्वराला योग लावला व म्हटलं की हे भगवान बाबा हनुमानजी, मला माझे जीवनसाथी का नाही मिळत आहे, कारण माझ्याकडून ज्या चुका झाल्या आहेत त्यावेळेस त्या चुका मी तुम्हाला सांगितल्या आहे, परंतु होऊ शकते आणखीन जर माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या माझ्या लक्षात येऊ द्या किंवा स्वप्नरूपी दाखवा किंवा माफ करा असं म्हटलं. आणि झोपी गेली उठते वेळेस भगवान बाबा हनुमानजी माझ्यासोबत बोलले व म्हणाले की तू कार्य कर असे म्हटले. आणि मला पटकन जाग आली व जाग आल्यावर मी विचार केला की गजू हा भास आहे की काय आहे. हा जर भास असता तर भगवंतांनी बोललेले शब्द माझ्या कानावर नसते आले असा विचार केला. म्हणजे साक्षात भगवान बाबा हनुमानजी हे माझ्यासोबत बोलले हे स्पष्ट होते. बघा, आपण जे शब्द देतो तर शब्दाचं पालन आपण करत नाही तर काय होतं. मागच्या महिन्यामध्ये जुनगरे यांच्या निवासस्थानी 9वे हवन कार्य होते. तर त्यावेळेस आम्ही तिथं गेलो असताना हवन कार्य संपन्न झालं, सुंदर असे मार्गदर्शन झाले, सायंकाळ झाली आणि सायंकाळ झाल्यावर जेवण वगैरे घेतलं आणि आम्ही तिथून डायरेक्ट कपड्याच्या दुकानामध्ये गेलो. कपड्याच्या दुकानामध्ये गेलो असताना तिथं कपडे घेतले झाले 2400 रुपयाचे आणि माझ्याकडे होते 1400 रुपये. तर मी सुभाष भाऊला, ते इथं उपस्थित आहेत, त्यांना म्हटलं, भाऊ 1000 रुपये घरापर्यंत 1000 रुपये द्या, घरापर्यंत जातला असा शब्द काढला. आणि आम्ही सुभाष भाऊ सोबत थोडीशी हासी मजाक पण केली की पैसे नाही दिले तर काय होणार असं म्हटलं. तर भाऊनी म्हटलं की बाबाचे सेवक असे करू शकत नाही आणि अशी हासी मजाक झाली आमची. नंतर सुभाष भाऊनी मला 1000 रुपये दिले आणि ते 1000 रुपये देऊन आणि माझे 1400 रुपये असे 2400 रुपये करून ते आम्ही दुकानदाराला दिल्यावर सुभाष भाऊचे पैसे दिले नाही. सायंकाळ झाली, झोपी गेलो व दुसऱ्या दिवशी मला ताप आल्यासारखं वाटायचा. तर मला वाटलं की मौसम खराब झाल्यामुळे होत असेल. तर असं करता करता 1-2 दिवस निघून गेले. निघून गेल्यावर मी दवाखान्यामध्ये डॉक्टरकडे गेलो. तर डॉक्टरने सांगितलं की गजू तुला ताप नाही आहे. तर म्हटलं, आणखी विचार केला की मौसमच्या मुळे होऊ शकते असं. तर आणखी 1-2 दिवस निघून गेले. तसेच तीर्थ सुद्धा बनवलं होतं वाटतं बहुतेक.